नमस्कार, मी प्रतीक्षा DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। अहमदनगर प्रभाग क्रमांक 15 कापड बाजार सारडा गल्ली या ठिकाणी कचरा ठेकेदाराचा हलगर्जीपणा आज सकाळी दिसून आलाय। या ठिकाणी अक्षरशः दुपारी 12 वाजेपर्यंत कचऱ्यासाठी पाहायला मिळाला। व्यापारी वर्गांना त्यांची दुकाने उघडण्यासाठी अडचण निर्माण झाली। यावेळी व्यापाऱ्यांनी स्थानिक नगरसेवक बाळासाहेब बोराटे तसेच माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याशी संपर्क करून घटनास्थळी पाचारण केले। घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अक्षरशः सारडा गल्ली या ठिकाणी दुर्गंधी पसरली होती। यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर व नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी कचरा ठेकेदार असतील तसेच सुपरवायझर यांना धारेवर धरलं। यावेळी सॅनिटरी इन्स्पेक्टर यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यावर उद्यापासून या ठिकाणी कचरा राहणार नाही याची लेखी नोंद त्यांच्याकडून घेण्यात आली। तसेच येथून पुढील काळात जर या ठिकाणी कचरा राहिला तर महापालिका आयुक्ताच्या दालनात स्वतः नगरसेवक बाळासाहेब बोराटे तसेच माजी महापौर अभिषेक कळमकर असतील हे कचरा टाकतील व शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी दिला। आपल्या शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये कापड बाजार, त्याचप्रकारे घास गल्ली, मोची गल्ली आणि मुख्यतः सारडा गल्ली, इथं जर बघितलं हे सारडा गल्लीत सगळ्या मेन दुकानं, मोठे मोठे स्टोर, शोरूम इथं सगळे असताना इथं मध्य रस्त्याच्या दुकानांच्या समोर कचरा टाकला गेला आहे। आजच त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचं जवळजवळ त्यांच्याशी पण बोलणं आलं। ते म्हणले आमचं 6 महिने बिल अदा केलं नाही पालिकेने। आयुक्तांकडे, उपायुक्तांकडे, संबंधित अधिकाऱ्यांकडे आम्ही वारंवार पाठपुरावा केलेला आहे, त्यांना लेखी दिलेलं आहे। आम्हाला काम अशा परिस्थितीमध्ये करता येणार नाही आणि जवळजवळ काही कोटींमध्ये हे बिल थकल्यामुळं आज ही वेळ आलेली आहे। जवळजवळ 12-1 वाजलेला आहे तरीसुद्धा हा कचरा आहे तसा आहे। ग्राहक असू, व्यापारी असू, इथले दुकानदार असू, यांनी कसं सहन करायचं आहे? आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ता संबंधित जो सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे ह्या परिसरातला, याला सुद्धा विचारलं। यांनी सांगितलं आम्हाला त्या ठिकाणी आज झालं, आता इथून पुढं होणार नाही। म्हणजे यांनी यांची चूक कबूल केली। इथून पुढं जर असं झालं, टनभर कचरा पालिकेत आणू आणि आयुक्तांच्या दालनात आयुक्त, कमिशनर हे फार मोठं पद जरी असलं, आमचा ग्राहक आणि व्यापारी देखील आमच्यासाठी मोठा आहे। त्याच्यामुळं त्यांना इशारा आहे, त्यांनी काय असेल ते ठेकेदाराचं पेमेंट असू, आम्हाला हे कारण तुम्ही देऊ नये। बरेचसे पालिकेकडे हे कारण नाही आहे की आमच्याकडे पैसेच नाही ठेकेदारा बिल अदा करायला। तुम्ही तुमचं काय उपाययोजना करायची, काय मार्ग काढायचा हा तुमचा विषय, परंतु इथून पुढं हा विषय परत होता कामा नये। नाहीतर यांना आम्ही जो दिलेला इशारा आहे त्या पद्धतीने आम्ही ते करू आणि गुन्हा दाखल झाला तरी तो आमच्यावर होईल। आम्ही व्यापाऱ्यांसाठी हा लढा 100% उभारू।